कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खास सेवा रोरो बोटीनं थेट विजयदुर्गपर्यंत नेता येणार आहे, कार नेता येणार आहे। विजयदुर्ग जेट्टीवर 15 ते 20 ऑगस्ट पर्यंत पहिली चाचणी होणार आहे। जेट्टी उभारणीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। चाचणीनंतर 20 किंवा 22 ऑगस्टला ही सेवा सुरू होणार आहे। कोकणामध्ये गणेश चतुर्थी निमित्त येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता समुद्री मार्ग देखील आता होत आहे आणि समुद्र मार्गातून ही रोरो सेवा जी आहे ती आपल्याला उपलब्ध होणार आहे। आपण या विजयदुर्ग बंदराच्या जेटीवर आहोत। विजयदुर्गच्या बंदराच्या जे जेटीवर आहे ते काम आता युद्ध पातळीवर एकंदरीत सुरू आहे। आपण बघितलं तर ही जी एक मुंबईची कंपनी आहे सब इन्फ्राटेक म्हणून, त्या कंपनीने गेली 1.5 ते 2 महिने इथे काम सुरू आहे आणि आता रात्रंदिवस हे काम सुरू आहे। आणि आपण बघतोय जे 4 पिलर आहेत ते इथे उभे करण्यात आलेले आहेत। त्यातले 2 पिलर उभे करून झालेले आहेत ऑलरेडी आणि तिसरा पिलर उभा करण्याचं काम सुरू आहे। दुसरा जो चौथा आहे तो देखील 2 दिवसात उभा होईल आणि त्यानंतर एक 4 ते 5 दिवसात हे काम पूर्ण होईल असं स्थानिक प्राथमिक माहिती समजते। आणि त्यानंतर पहिली चाचणी इथे एक 15 ऑगस्ट पर्यंत घेतली जाईल अशी एक माहिती समजते। आणि त्यानंतर 20 ते 22 तारखेला येथे जी बोट आहे मुंबईवरून जी निघणारी MTMची बोट आहे ती इथे पोहोचेल आणि ही जी रोरो सेवा आहे ती आपल्याला सुरू होईल असं एकंदरीत माहिती मत्स्य आणि बंदर विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या स्वप्नातला हा प्रकल्प आहे आणि त्यांनी विशेष करून याकडे लक्ष दिलेलं आहे असं एकंदरीत समजत आहे। कारण खास करून हे युद्ध पातळीवर काम सुरू असले त्यांनी आदेश दिले होते, त्यांची वेळोवेळी या कामाची त्यांनी माहिती घेतली आहे आणि त्यानंतरच आता त्यांनी मागेच सांगितलेलं होतं की लवकरात लवकर गणेश चतुर्थीला चाकरमान्यांसाठी जो रस्त्याने असेल किंवा रेल्वेने असेल तर वेळ लागतो आणि त्यामुळे आता या 3.5 ते 4 तासामध्ये विजयदुर्गात आपल्याला सिंधुदुर्गात पोहोचता येईल अशा पद्धतीचे हे नियोजन पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेलं एकंदरित दिसतंय। आणि त्याचमुळे आता हे युद्ध पातळीवर ते काम सुरू आहे आणि लवकरात लवकर हे पुढे 4 ते 5 दिवसात काम पूर्ण होईल आणि एकंदरीत एक प्रथम चाचणी घेईल, एक तपासणी होईल की तिथून निघाल्यानंतर बोट ही इथे येईल आणि त्यानंतर मग ही सुस्थितीत येईल, उतरली जाईल आणि त्यानंतर पुन्हा ही कंटिन्यू ही रोरो सेवा सुरू करण्याचं एकंदरीत हे आपल्याला एक जे नियोजन आहे ते इथे दिसतंय। आणि सध्याच्या परिस्थितीत हे युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण देखील होईल हेच आपल्याला इथे एकंदरीत दिसत आहे। कॅमेरामॅन अमेय सुरेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।